नमस्कार मित्रांनो, मी गजानन. स्पोर्ट्स मार्टीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण एखादा खेळाडू पाहतो, त्या खेळाडूची कारकीर्द बघतो, त्याचे मोठे मोठे रेकॉर्ड्स बघतो. पण तो खेळाडू घडवण्यासाठी त्या खेळाडूमागे अनेक व्यक्तींचा हात असतो. महत्त्वाचं म्हणजे त्याचे आईवडील, त्याचे मित्रपरिवार आणि त्यांच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे त्यांचे प्रशिक्षक. मित्रांनो, आपला लाडका सूर्यकुमार यादव, त्याच्या आयुष्यातही 3 अशोक या व्यक्तींचं महत्त्वाचा वाटा आहे. एक म्हणजे त्यांचे सिनियर कोच अशोक कामत सर, दुसरे म्हणजे त्यांचे वडील अशोक सर आणि तिसरे म्हणजे आपल्यासमोर आहेत अशोक अस्वलकर सर. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार सर, सूर्यकुमार यादव बद्दल तर आपण जाणून घेणारच आहोत, बरोबर. पण सर्वप्रथम आम्हाला तुमच्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल सर. तुमचा क्रिकेटचा प्रवास कसा सुरू झाला, काय? माझं काय आहे की माझं शाळेत असल्यापासून अगदी 6वी-7वीला असेल तेव्हा मी चुनावट्टीला राहत होतो आणि आमच्याकडे तेव्हा क्रिकेट खूप चांगलं होतं. म्हणून आम्ही छोटे असल्या आम्हाला कोणताही घेत नव्हतं. आणि मग माझ्या वडील BRCला असल्यामुळे त्यांना BRCला रूम अलाउड झाल्यानंतर आम्ही BRC मध्ये इकडे मंडाळाला शिफ्ट झालो. तर मंडाळाला शिफ्ट झाल्यानंतर आमची शाळा इकडेच होती, नूतन विद्या मंदिर म्हणून, आणि मी 7वीला तिकडे ऍडमिशन घेतलं. थोडंसं क्रिकेट चांगलं होतं आणि शाळेत माहिती पडलं होतं सगळ्यांना मी खूप चांगलं क्रिकेट खेळतो. त्यामुळे ते विकेट बनवणं, मुलांना शिकवणं ही माझी प्रोसेस त्या वेळेपासूनच होती की मुलं चांगली दिसली की त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं, शिकवायचं वगैरे. स्वतः चांगलं क्रिकेट, माझ्याकडे खूप चांगलं क्रिकेट होतं. पण बॅडलक आमचं आहे की आमच्या घरची परिस्थिती एवढी चांगली नसल्यामुळे तेव्हा BRCच्या एम्प्लॉयला तेवढा मोठा पगारही नव्हता. त्यामुळे आम्हाला ना कॉलेज करायला मिळालं आणि त्यामुळे क्रिकेटलाही जाता नाही आलं. तरी पण आमचं टेनिस बॉल क्रिकेट आम्ही स्वतः प्रोफेशनल क्रिकेटच खेळत होतो आणि खूप चांगलं क्रिकेट होतं एकदम. पण एका सर्टन स्टेजला आल्यानंतर 35व्या वर्षी मी स्वतः ठरवलं की, आणि मी स्वतः डिस्ट्रिक्ट लेवलचं क्रिकेट खेळलेलं आहे कोकणला, सिंधुदुर्गमधनं. तिकडे माझा खूप चांगला परफॉर्मन्स होता. मग ते खेळून आलो, कोकणामधून मुंबईला आलो आणि घरीच होतो, जॉब नाही, काय नाही, तर काय करायचं. तर आमचे कामत सर आणि आमची रोज भेट जोडी होती आमची, त्यामुळे आमची रोज भेट अशी बोलणं पण व्हायचं. तर एक दिवस ते मला म्हणाले की अशोक, आपण कोचिंग सुरू करायचं का? आणि त्यावेळेला आमचे BRCचे क्रिकेटचे कन्व्हिनर किरण शिरसाट म्हणून आहेत, ते माझे खास मित्र आहेत. त्यांनी आम्हाला सपोर्ट केला की तुम्ही सुरू करा. त्याच्यावर आमचे BRCचे जे स्पोर्ट्स काउन्सिल सांभाळणारे त्यावेळेचे भट्ट्यासाहेब होते, त्यांनी आम्हाला एकदा विचारलं की तुम्ही आमच्या ग्राउंडला कोचिंग सुरू करणार का? बोललो तुम्ही परमिशन दिलं तर आम्ही करू, बोललो सोपं होईल. पण त्यावेळेला काय जस्ट आमचं क्रिकेट सगळ्यांचं बंद झालेलं होतं. नाही तर आमचं 3-4 वर्षापूर्वी क्रिकेट सगळं चालू होतं. कारण आम्ही सोपान मित्रा, लालचंद राजपूत, मृदुलचं, हे सगळे रणजी प्लेयर आमच्या कॉलनीतलेच होते. म्हणजे त्यांच्यावर क्रिकेट खेळत होतं. पण हळूहळू ते इकडे तिकडे शिफ्ट झाल्यामुळे आमचं क्रिकेट बंद झालं आणि ऑलमोस्ट थांबलं होतं. आता ते बंद पडलेलं क्रिकेट सुरू व्हायला ही संधी आली होती चालून, की त्यांनी विचारलं आणि आम्ही हा बोललो. तर त्यावेळेला ते म्हणाले की 3,000 रुपयामध्ये तुम्हाला काम करायला लागेल, ग्राउंड मेंटेनन्स पण करायचं आणि कोचिंगही करायचं. बोला हातात काय नाही, बोललो करूया, बोललो. आणि माझ्या आवडीचा फील्ड होतं ते, बोललो करतो. आमच्याकडे MCAचा अंडर-14चा कॅम्प सुरू झाला. तर त्या कॅम्पमध्ये अगदी प्रवीश शेट्टी, धवल कुलकर्णी, बलविंदर सिंह ज्युनियर, आदित्य तरे अशी खूप सारी मुलं त्या पहिल्या कॅम्पमध्ये आमच्याकडे ऍडमिशनला आली, MCAच्या कॅम्पला, सिलेक्शनला. आणि ते सिलेक्शन, आणि सूर्या आमचा होता. 2 वर्ष आम्ही त्याला बघत होतो आमच्याकडे आल्यानंतर कोचिंगला, एवढ्या आणून सोडल्यानंतर. तर त्याला बघितलं तर थोडंसं वेगळं जाणवत होतं त्यावेळेपासूनच. तर मग कामत सरांशी माझं बोलणं झालं आणि काय MCAचा कॅम्प होता. MCA सिस्टीम कशी असते की त्यांचे 2 कोच येतात. आता ते सगळीकडे एकच पाठवतात, पण त्यावेळेला 2 कोच असायचे प्रत्येक सेंटरला. तर ते कामत सर काय बोलले, माझ्यावर आमचा अशोक आहे, तर मी एकटा करीन आणि अशोकाने मी बघू म्हणून. आणि त्यांचं त्यावेळेला कामत सरांचा MCA मध्ये होल्डही चांगला होता, त्यामुळे MCA वाले ऍग्री झाल्यामुळे आणि आम्हाला काम करायला सोपं पडलं. आणि मग कामत सरांना बोललो, एक दिवस बोललो सूर्या, बोललो आपला आहे, आपण ठेवूया, बोललो. आणि ह्या सगळ्या मुलांना सूर्या 3 वर्ष ज्युनियर होता, लहान होता. तो कामत सर आम्हाला खूप सोपं झालं. 3 वर्ष त्याला आधी आम्ही याच्या कॅम्पमध्ये ठेवलं, परमिशन नाही MCA. त्याला ठेवलं, ते 3 वर्ष त्याला ती मिळाली आणि चांगला त्यांच्यात बघून तो चांगला खेळायला लागला. आणि ती 3 वर्ष मिळाली कॅम्पमध्ये आल्यानंतर. 6 वर्ष आम्हाला प्लस पॉईंट झाला त्याला तयार करायला. आणि त्यावेळेला एक मोठा प्लस पॉईंट काय होता की आमच्या बॉस लोकांनी आमच्यावरती विश्वास टाकून त्यांना आम्ही सरळ सांगितलं होतं आम्हाला की तुम्ही जे योग्य वाटेल तुम्हाला ते करा.
त्यामुळे हे काम करायला खूप आम्हाला सोपं झालं. ती एक गोष्ट आम्हाला खूप काम करायला प्रवृत्त करून गेले की आमच्या हातात सगळं मिळालं आणि आम्हाला हवं तसं काम करायला मिळालं. त्याच्यामुळे हे सगळे रिझल्ट मिळाले आम्हाला. तर ते तेवढी मेहनत करायला लागले, पण ते करतानाही मजा आली कारण मुलं सगळी चांगली होती आमच्याकडे. त्यामुळे त्यांच्यावर काम करायला खूप सोपं झालं. आणि 35व्या वर्षी मी याच्यात घुसलो, तर आजचं काही ते चालू आहे कोचिंग. सर, आपण ज्या गेमवर प्रेम करतो बरोबर आहे. त्या गेमसाठी आपण काहीतरी द्यावं. जेव्हा आज आपण आपलं क्रिकेट बंद करतोय, ही भावना कधी आणि कशी निर्माण होते? 35 एजला मी टेनिस बॉल प्रोफेशनल क्रिकेट खेळतच होतो, पण त्यावेळेस थोडंसं कुठेतरी जाणवायला लागलं की आता आपण क्रिकेट बस करावं आणि आपण कोचिंगमध्ये घुसूया. संधी चालून पण आलेली होती. बोला जाऊया, बोललो क्रिकेट बंद करून इकडे घुसूया. डायव्हर्शन तर करायचं पण क्रिकेटमध्येच जायचं, काय मोठा फरक नाही पडत आहे आणि पैसेच कमी मिळणार, त्यांनी पण फरक नाही पडत बोललो. आणि अजून आजच्या तारखेला माझी 30 परिस्थिती तसाच असतो. काही पैसे मिळतील नाही मिळतील, पण माझं एम एकच असतं की एखादा मुलगा अजून कोणतरी निघेल. आणि पैसे येत जात असतात, त्याने काय मोठा फरक नसतो पडत. घर चालण्यामुळे पैसे मिळाले हातात की खूप होऊन जातं. आमच्यासारख्यांना ते खूपच असतात. पण एम एकच असतो की एखादा मुलगा तयार व्हावा. ती आज धरून चाललेलो असतो अजूनपर्यंत. त्याने ती लाईन एवढी मस्त मिळाली कोचिंगची. नाव खूप मोठं आहे, रिस्पेक्ट पण तेवढाच आहे. पण आम्ही कसं असतो की आम्ही काम करताना आम्ही समोर येऊन बोलायला मागत नाही. आम्ही पाठीवरून आम्ही काम करतो. अजूनही आमची सवय तशीच असते. आम्ही पुढे जायला नाही मागत, कुठेही फंक्शनलाही कुठे जायला मागत नाही. हा सगळा आहे, हा प्रवास असा आहे आमचा क्रिकेटचा. बरोबर आहे. सर, आपण बोलतानाही बोलला जाता की तुम्ही पडद्यामागची लोक आहात. तसंच पण आहे. तुम्ही कित्येक जणांना पडद्याच्या पुढे आणलं आणि असं तुम्ही म्हणालात की असे अनेक टॅलेंट्स आता तुम्ही ते शोधले. तर योग्य टॅलेंट लहान असताना निवडणं हे किती महत्वाचं असतं आणि किती किती निरीक्षण लागतं त्याच्यासाठी? ऑब्झर्वेशन खूप असायला लागतं. आणि मेन म्हणजे काय आहे की आम्ही एखादा मुलगा बघतो ना की ते कुठेतरी जाणवतं त्याकडे काहीतरी वेगळं आहे म्हणून. ते पकडून त्याला घेऊन जेव्हा निघायला लागतं ना, ते तर ते झालं, ते आमचं काम असतं. पण त्याच्याबरोबर त्याचे आई वडील आहेत, त्यांचा खूप मोठा रोल असतो. तर जसा मला सूर्या दिसला 2 वर्ष त्याला आम्ही ऑब्झर्व करत होतो आणि गाडी एकदम व्यवस्थित चालली होती. हे सगळं वेगळं मटेरियल आम्हाला दोघांनाही जाणवत होतं. तर एक दिवस त्याचे आई वडील कसे आम्हाला मैदानात ते राऊंड मारायला यायचे, ते आम्हाला रोज भेटणं व्हायचं, बोलणं व्हायचं. एक दिवस बोलता बोलता आम्ही त्यांना बोललो, ते दोघेही होते. बोलो सर, बोलो ऐसा ऐसा दिख रहा है, बोला लग तो रहा है कि बड़ा आगे जाके बड़ा कुछ तो होएगा, बड़ा क्रिकेटर बनेगा ये, बोला तो आप क्या कर सकते हो. आणि आमच्या कॉलेजचं कल्चर काय आहे की 8वीत मुलगा गेला की त्याची लाईनच चेंज होऊन जाते की तो इंजिनियर डॉक्टरच्या ह्याच्यामध्येच असतो. घरचं तसंच असतं सगळं. तर मग आणि त्या वेळेला त्याच्या आईने जे काय बोल्ड डिसिजन घेतलं, का वडील एक वेळ हा बोलू शकतात, पण आई 10 वेळा विचार करणार हा बोलायचं की नाही बोलायचं. पण माझं नशीब होतं, कामत सरांचं नशीब होतं आमचं की त्याच्या आईने आमच्यावर एवढा मोठा विश्वास टाकला की तिने मला स्पष्ट सांगितलं की सर तुम्ही बोलताय ना, मी तुमच्याकडे सोडलं बोलते सूर्याला. तिथे आम्ही सरस झालो. कारण का एवढं मोठं बोल्ड डिसिजन घ्यायचं, कारण का पुढे काय होईल कोणालाच माहित नाहीये. क्रिकेट आहे शेवटी, खेळेल नाही खेळेल काही होऊ शकतं. तर मग त्या आईने ते डिसिजन घेतलं आणि माझ्यासाठी तर खूप सोपं झालं. आणि मग आणि तो कसा मैदानात आला की ते शाळा हा प्रकार नको असायचा पोराला त्यावेळेला. मैदानात राहायचं, खेळत राहायचं, मॅच असले की अख्खा दिवस मैदानामध्ये, घरी जायचं नाही. मग ती मॅच कोणाची असू दे, छोट्यांची असू दे मोठ्यांची असू दे, हा मैदानात दिसणार. आणि त्यावेळेला एक होतं की आता जो गोंधळ चाललाय सगळीकडे क्रिकेटमध्ये की प्रत्येक पेरेंट अगदी 2 दिवसांनी 2 विचारत होतो पेरेंट लोकांना प्रत्येक 2 दिवसांनी की माझा मुलगा काय करेल. तेव्हाही नव्हतं आणि आत्ताही नाही. तो प्रकार माझ्याकडे अजूनही होत नाही. माझ्याकडे कोणाची यायची हिंमतच होत नाही की काय विचारायचंय म्हणून. मी माझ्याकडे आल्यानंतर मी सिम्पल सांगतो, मी तुमच्या मुलांना चांगलं क्रिकेट खेळायला शिकवेन आणि डिसिप्लिन शिकवेन, त्याच्या पुढे मी काही शिकवणार नाही, काही बनवणार पण नाही म्हणून मी क्लिअर सांगतो. काय होतं बाहेर हे सगळे प्रकार चालतात की तुमच्या मुलाने हे करीन मी ते करीन, मग एवढे पैसे लागतील तेवढे पैसे, तो आम्हाला नाही जमत त्या गोष्टी. आणि पहिल्यापासून आम्ही या पैशापासून खूप लांब असतो, आम्हाला जमत नाही. आणि मग हळूहळू
त्यानंतर जी सूर्याची जर्नी सुरू झाली, MCAच्या कॅम्पमध्ये तो सिलेक्ट झाला, अंडर 14च्या मॅचेस खेळायला लागला, 16च्या मॅचला, आणि 16च्या मॅचला त्याने एक जी इनिंग खेळला 40 बॉल 140ची, तिथून सूर्याने मग पाठीवर वळून बघितलं नाही पुन्हा. मग तो अंडर 19ला सिलेक्ट झाला आणि परफॉर्मन्स वाईज तो खूप सरस होतच गेला. आणि 140 जी इनिंग त्याने 40 बॉलला म्हणून ती साधी बॅट घेऊन गेला होता माझ्याकडनं, का तेव्हा आमच्याकडे सामान कोणाकडेच नसायचं. आम्हाला कोणीतरी दिलं की आम्ही चांगल्या वाटणार कोण खेळणार त्याला द्यायचो. तो इंटरव्ह्यूमध्ये कितीतरी वेळा बोललाय की सर आम्हाला प्रोव्हाइड करायचं सामान कुठून तरी कोणतरी द्यायचं ते आम्ही त्याच्यावर खेळायचो. आणि हा प्रकार होताच की कोणीतरी चांगली बॅट दिली की हे बाबा तू चांगलं हे तुला घे, कोणी पॅड दिले हे तुला घे, हा सगळा प्रकार असाच होता. आणि त्याच्यातून मुलं बनवायला ऍक्च्युअल मध्ये काय आहे की ती जी प्रोसेस आहे ना ती वाटायला खूप वेगळी वाटते, पण ती प्रोसेसच खूप सरस असते. की काय होतं की माझा सर जेव्हा मला काहीतरी वस्तू देतो ना त्याची व्हॅल्यू खूप मोठी बनलेली असते. कारण आमच्याकडे पण काही लोक विश्वास देतात ना की सर कोणाला तरी द्या. आम्हाला कित्येक लोक विचारतात, मग किट पण देतात अख्खच्या अख्खं की सर हे द्या. काही लोक विचारतात सर पैसे नाही बोललो, मला कोणी दिले मी तुम्हाला दिलं, संपलं बोललो, माझी रोलच तेवढा आहे बोललो. सर आता सूर्या झाला किंवा असे अनेक खेळाडू जे आहेत, मग रणजी लेवलचे असतील, इंटरनॅशनल स्टार्स असतील, तुम्ही घडवलेत. आणि हे असताना जेव्हा तुमचेच चिरंजीव 40 बॉलला शतक करतात एका स्पर्धेमध्ये, तर तो भाव कसा असतो? माझ्यासाठी तो खूप एक्स्ट्राऑर्डिनरी गोष्ट होती ती. कारण का ते 40 बॉल 100 ऐकायलाच खूप मोठी गोष्ट आहे. कारण का खूप लोकांना वाटतं की एखाद्या ऑर्डिनरी टुर्नामेंट आहे 100 केल्यावर, तसा प्रकार नसतो तो. 100 हे 100च असतात आणि त्याची व्हॅल्यू खूपच मोठी असते. आणि मला तर एवढा मोठा प्राऊड फील झाला की ते 40 बॉल 100 मी आणि ती इनिंग बघत होतो मी, ते खूप वेगळं वाटत होतं. आणि वेगळं क्रिकेट आहे. बरोबर. मला काय खेळायचंय कुठल्या मोमेंटला आणि काय नाही खेळायचंय. आता कालचाही मेसेज सांगतो मी सूर्याला. आदल्या दिवशी माझ्याशी बोलणं झालं होतं. बोला सूर्या मुंबई इंडियंस पिक्चर में है ही नहीं बोला, अभी सिर्फ तेरे को तेरे लिए खेलना है बोला, तू खेल बोला, तू तेरे लिए खेलेगा तो भी टीम के लिए खेलेगा बोला. आणि काल मला जी त्याच्याकडनं इनिंग अपेक्षित होती ती अगदी त्यांनी मला इनिंग तीच दिली. आणि त्याच्यानंतरच तुम्ही पाहिलं मला नाही माहिती, पण त्या एका मोमेंटला तो थोडासा लंगडायला लागला होता. हो बरोबर आहे. हो. तेव्हा आम्ही सगळ्याच बसलो होतो, बायको होती, मुलगी होती, मी होतो, आई होता. तर बोला ह्याचं काय चाललंय बोललो, कारण तोंड वेळे वाकडा करायला लागला, कारण तो दुखत असणार त्याला, बोला हेवी पेन असणार, कारण तो त्यातनं निघालेला आहे, सर्वाइव्ह करतोय. तर बोललो ह्याला काहीतरी झालंय बोललो. आणि मी मनात देवाला मी धावा करतो की ह्यानी बोलो मॅच नाही थांबवावी. मॅच थांबवली की तो मोमेंट तुटला तर हा आउट होणार आहे, 100 दिसतायत ते होणार नाहीत. आणि देवाच्या कृपेने त्यांनी मॅच थांबवली नाही आणि ते कुठेतरी त्या डोक्यात होतं. मॅच त्यांनी कंटिन्यू केली आणि ऍटलिस्ट 100 मारून गेल्यानंतर तो इझी पण झाला. बरोबर आहे. आणि आज सकाळी मला मेसेज त्यांनी टाकला, सर बोलतो ऐसा इंजुरी तो कितना आया बोलता है, लेकिन आपने तो खाली स्प्रे मारा और हमको वापस ग्राउंड में भगा ही दिया बोलतो. तो पेन किलर का काम होता है. बोला पेन है ही नाही बोलते. आजचा सकाळचा मेसेज आहे, तो दाखवतो तुम्हाला इंटरव्ह्यू झाल्यानंतर. बरोबर. नाही सर, खरंच म्हणजे एका अर्थाने सूर्यासाठी पण तुम्ही फादर फिगर आहातच. आणि जेव्हा असं काही आता तुम्ही बघता की सूर्य शतक मारतो एका बाजूला तुमचे चिरंजीव टुर्नामेंट मध्ये शतक मारतात, नक्कीच एक खूप समाधानी असतं. समाधान खूप मोठं समाधान आहे ते. बरोबर आहे. ते कदाचित शब्दात वर्णन करता येऊ खूप शकणार. मोठं समाधान आहे. आणि पिक्चर आणि युट्यूबला येतं म्हटल्यावर ती मोठी गोष्टच आहे ना शेवटी. खूप सारे लोक बघतात आणि आज त्याचाही जो फॅन फॉलोअर आहे खूप मोठा आहे क्रिकेटमध्ये, खूप मोठा आहे. आमच्या टायमाला आम्हाला काहीच नाही मिळालं, तर आम्ही कुठेतरी घेऊन चाललो होतो आणि आज आम्हाला सक्सेस एवढं दिलंय त्या पोराने की आज आम्ही कुठे मला त्यांनी जगामध्ये नेऊन सोडलं, असा प्रकार आहे तो. बरोबर. प्रश्न हिमांशूसाठी आहे. हिमांशू, इतके मोठे प्लेयर्स घडवणारे जे कोच असतात, त्या कोच सोबत तुझा सहवास, ते तुझे वडील आहेत, त्यांचा इतका वेळ सहवास लाभणं आणि इतक्या गोष्टी तुझ्यासोबत होणं, हे किती मोलाचं तुझ्यासाठी होतं? म्हणजे खूप जास्त म्हणजे हे मोलाचं आहे. म्हणजे सर्वांनाच नाही भेटत ते मला भेटलंय, तर मी त्यासाठी खूप बोलेन की भाग्यशाली आहे त्यासाठी मला भेटलंय ते. बरोबर. आणि तुझ्या वडिलांची अशी कुठली एक गोष्ट आहे की जी तुला प्रचंड आवडते, जी कदाचित कोणाला माहित नाही? कोणाला प्रेझच करत नाही. नाही, ते नाहीच करायला पाहिजे ऍक्च्युली. म्हणजे असतं की म्हणजे जर प्रेस केलं तुम्हाला जास्त, तर तुम्ही वर जाऊन थोडं हे करू शकतात की बाबा हा मला प्रेस भेटलं, एवढं चांगला खेळतोय, असं तसं हवेत जाऊ शकतात, होऊ शकतं. बरोबर आहे.
चांगली गोष्ट आहे ती प्रेझच करत आहे. एक्झॅक्ट वर्ड यूज आहे, केला ठीक त्याने. आहे. आजच्या तारखेला मी चांगलंय. माझ्याकडे कोणी मुलगा चांगला खेळल्यानंतर मी त्याला माझ्याकडनं काय रिॲक्टच होत नाही मी बिलकुल. आता बरोबर वर्ड बोलला तो, त्याला माहिती आहे ते. कदाचित त्याच्यामुळे त्यांना ती अपेक्षा असते की हा. इतकं चांगलं खेळावं अजून काहीतरी यावं, अजून काहीतरी यावं. अजिताभ सरांकडनं आपल्याला Yes. माहिती पाहिजे. हेच रहस्य आहे बहुतेक की आज आपण रिझल्ट तसाच असतो. काय होतं की जसं हा बोलला आता की मी कोणाला चांगलं खेळल्यानंतर चांगलंही बोलत नाही. खूप लोक बोलतात खडूस आहे, आणि खडूस आहेच. मला त्या गोष्टीला तिथे खडूसच राहायचं असतं. जेव्हा मी रिॲक्ट होऊन जर बोललो की अरे आत्ता तू चांगला खेळास, तर तो थोडा रिलॅक्स होऊन जाईल. मग ते रिलॅक्स व्हायची प्रोसेस जेव्हा सुरू होते तेव्हा मला काम पाठी पडायला सुरुवात होते. मग ते मला नको असतं. मला तुझ्याकडनं रिझल्टच हवा असतो कायमचा. मी तसंच जातो. ओके. हे तर आहे, पण आता त्यातल्या त्यात एखादी अशी गोष्ट की जेव्हा तू बोलास की प्रेस करत नाहीत ते कारण की परफॉर्मन्स छान पर्यंत, पण कधीतरी तरी वेळ आली असेल की नक्कीच वडिलांनी तुझी तारीफ केली असेल. तो क्षण कुठला होता सांगशील का? असं बघायला गेलं तर झालं मल्टिपल वेळी झालं. आता 100 केले तेव्हा पण बोलले चांगलं झालं म्हणून. एकदा कॉलेजच्या टुर्नामेंट मध्ये खेळत होतो मी. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा मी काहीतरी 22 बॉल 50-53 काहीतरी केले T20. तेव्हा पण एकदा बोलले. मल्टिपल ओकेशन आहेत. ते मग असं होतं का की ते प्रेस मिळवण्यासाठी म्हणून तू आणखीन एफर्ट टाकतोस आता प्रत्येक ठिकाणी? टाकतोच. एफर्ट टाकणं तर कधीच कमी होणार नाही. तेच आहे. बरोबर आहे. क्रिकेट तर मी पूर्ण 100, 150, 200% खेळतो. क्रिकेट म्हणजे काय बरोबर आहे. आणि ते रक्तातनच आलेलं असं मी म्हणेन. क्रिकेटसाठी कधी कुठेही कधी करू शकतो. कुठेही जाऊ शकतो खेळायला. नक्कीच. तर आता आपण असं बोललात की अनेक खेळाडू आहेत, त्यांच्या पडद्यामागची लोक जसं तुम्ही म्हणालात. तर कसं असतं की प्रशिक्षक आधीपर्यंत खूप काम करत असतात आणि प्रशिक्षक खेळाडूला घडवतात आणि नंतर खेळाडू प्रशिक्षकाचं नाव मोठं करतात. बरोबर आहे. सूर्याने आज तुमचं नाव मोठं जेव्हा केलेलं आहे आणि आज आम्ही ऍडव्हर्टाईजही पाहिलेली, डेली मिल्कची ऍडव्हर्टाईजही पाहिली. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा आज तुम्ही पाहता तर तुम्हाला आणि तुमच्या आजूबाजूच्यांना किती एक काय तो भावना नक्की काय आहे? आज ती गोष्ट तर मी आज जिथे राहतो, जिथून राहून आलो, जिथे मी काम करतो, आज त्यांच्यासाठी तर ती गोष्ट एवढी मोठी प्राऊड आहे ना की आज मला ते प्रत्येक वेळेला जाणवतं. ते मी आज गोंडीत राहतो, गोंडीत लोक बघत असतात, बोलत असतात, अरे हा बघितलं की हे जे चाललेत ते टीव्हीला बघतो आपण. हे जेव्हा पाठून ऐकायला मिळतं ना, सक्सेस त्यासाठी कुठली मोठी गोष्ट नाहीये. आज मी जिथे कॉलनीतनं बाहेर पडलो, मला घरात बसलो वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहे, लाईफमध्ये घडणाऱ्याच असतात, होतच असतं. पण आज ही गोष्ट जेव्हा घडली, आज त्या लोकांची तोंड लिटरली बंद झालीत. आज मी मंडळात राहतो, तर आज तुम्ही बिलीव्ह नाही करणार, आज त्या मंडळामध्ये मी तिथून राहून आलो, माझं अख्खं आयुष्य तिकडेच गेलं. त्या लोकांनी जेव्हा बघितलं, ते प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये स्विच होतो. आणि माझं त्यावेळेला क्रिकेटमध्ये तिकडे नाव खूपच मोठं होतं. पण आज ही गोष्ट बघितल्यानंतर त्यांना केवढं तरी मोठं प्राऊड झालं की माझा फोटो त्यांनी डीपीला ठेवला होता 2 दिवस. ह्याच्यासारखी गोष्ट नाही आहे ना कुठली. खरं. आणि ते खूप मोठं अख्ख्या आयुष्याला समाधान गेलं. आणि मी तर बोलतो ना की मला एवढं समाधान मिळालं त्या गोष्टीने की ते मी त्या शब्दामध्ये सांगूच शकत नाही. कारण का मी एक कामावरनं घरी बसलो, 3 महिने घरात होतो, घरचं कसं चालणार काय सगळं डोक्यात होतं. पण त्या नंतरच्या दीड महिन्यानंतर ही गोष्ट जेव्हा समोर आली, त्याने मला सकाळी मेसेज टाकला, मी रात्री बघतो काय, त्याला फोन मेसेज परत टाकतो काय म्हणून, तो सर ॲड करणार आहे. दुसऱ्या दिवशी मी ज्या हॉटेलमध्ये होतो की ते आम्ही फक्त बाहेरनंच बघू शकतो, त्या हॉटेलमध्ये जातो, मुलाखत देतो. त्या सगळ्या गोष्टी एकदम वेगळ्या होत्या. आणि तिथेही मला एवढं मोठं ट्रीट केलं गेलं ना, तिथे आम्ही कधी आयुष्यामध्ये इमॅजिनच नाही केलं होतं. काय माहित नाही पण कुठून आलं. आणि ही सगळी मेहरबानी त्या पोराची. कारण एवढ्या मोठ्या ह्याच्यातनं चाललो होतो आणि सडनली वरती नेऊन ठेवलं त्यांनी. आणि माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे. सर नक्कीच ही आम्हा सर्वांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण की जेव्हा प्रशिक्षकांना तो मान मिळतो तेव्हा खऱ्या अर्थाने खेळाडू आणि प्रशिक्षक दोघांचाही सन्मान असतो.
आणि आज तर त्यांनी जी गोष्ट केली आहे ना, मी तर बोलेल ना की त्यांनी केली, कॅडबरीचा सपोर्ट मिळाला त्याला, आणि जे माझ्यासारखे आणखी 9 जण माझ्यावर होते ते सगळ्यांची ही जर्नी अशी होती की सगळे आपलं कामच करत होते, पण आज सगळ्यांना एवढं मोठं करून ठेवलं त्या लोकांनी की विचारून सोय नाहीये. आज मी त्यातल्या कित्येक लोकांना विचारलं, सर मी 2 दिवसापूर्वी माझ्या घरातही बोललो प्लेनमध्ये माझं शूट काय होतं आणि मी प्लेनमध्ये जाऊन येतो सुद्धा काय, हे कुठे पाहिलं होतं बोललो. माझ्यासाठी तर खूपच मोठं होतं. मी स्टेडियम मध्ये कधी मॅच पाहायला गेलो नव्हतं, पण या वेळेला सगळ्या मॅच पाहिल्या. मी बोललो माझ्या व्यक्त बोललो कॅडबरीची खूप माझ्यासाठी खूप मोठी मेहरबानी आहे, आणि प्लस सूर्याने जे काय केलं ते. आणि तो पोरगा तर मला असं सरळच बोलतो सर मैं है तो आप शिवानी का हिमांशु का टेन्शन आप लेना नाही बोलतो. त्या पोराचे शब्द आहेत ते, आणि हे शब्द आहेत ना मला एवढी ताकद देऊन गेले ना की मी तसाच उभा आहे. सावरलं त्या पोराने मला, आणि याच्यासारखी माझ्यासाठी कुठलीच मोठी गोष्ट नाही. नाही सर, आपण असं भरपूर वेळा ऐकतो की बाबा खेळाडू मोठा झाल्यानंतर आपल्या प्रशिक्षकांना विसरतो, त्याच्या सगळ्या नाही, हे फॅक्टच आहे तो. तर सूर्यकुमार तुम्हाला विसरला नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे. माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे. मी सांगतो ना, काय क्रायसिस होते आमचं, काय काय होतं तेव्हा, पण त्याच्यातही कायमचं जेव्हा क्रिकेटची गोष्ट यायची की नाही, तर माझा फर्स्ट कॉल त्याला जायचाच. खराब खेळला काय चांगलं खेळलं की, आणि माझ्यासाठी तो माझा हा इथे हिमांशूचा बाजू याबरोबर सूर्य असाच प्रकार होता. आणि माझ्या पोरांनाही तो, जेव्हा माझी ही पोरं मोठी होत होती, हे जर आम्ही मैदानात घेऊन जात होतो, तेव्हा तो प्रॅक्टिस संपली, मॅच संपली की दोघांना 2 खांद्यावर बसून मैदानात फिरायचा. त्यावेळेला मोबाईल नव्हता, नाही तर त्या माझ्यासाठी काय मोमेंट होत्या कोणाला सांगूनही समजणार नाही. खूप जबरदस्त आहे ते. बरोबर आहे सर. नक्कीच, म्हणजे सूर्याचं तर याच्यामध्ये आहेच, पण तुम्ही जे इतकी वर्ष क्रिकेटसाठी अविरतपणे कार्य केलेलं आहे, कुठेतरी हे त्याचं तुम्हाला मिळालेलं फळ आहे असं. नाही ते आहे, आणि आम्ही जेव्हा काम करतो ना, आम्हाला काय मिळेल आम्ही त्याच्यात जातच नाही कधी. आमचा एकच एम असतो की माझ्या हातातून काहीतरी चांगलं मिळावं. बरोबर. कोणाला तरी, माझ्याकडे एखादा मुलगा असे येतो ना की सर मला तुमच्याकडे कोचिंग, आजचा तो प्रकार तर एवढा मोठा झालाय की विचारून सोय नाहीये. हे ऍड झाल्यामुळे रोज 3-4 फोन येत आहेत मला की सर मला तुमच्याकडे ऍडमिशन आहे. पण बोललो सध्याला माझ्याकडे जागा नाहीये, मी अकोमोडेट करू शकत नाही. तर पैसे तर मला असेच मिळणार आहेत, आणि माझ्या नावावर तर मला कोणीही पैसे देईल, मी त्याच्यासाठी जात नाही जमत मला. आणि पहिली गोष्ट, मला त्या क्रिकेटमध्ये ना मला कोणाला फसवायलाच नाही जमत, जमलंही नाही, याच्या पुढे जमणार नाही. काय माहित नाही, पैसे काय किती कमवले मला माहित नाही, देवाला माहिती, पण मी आहे तसाच आहे. आणि त्या देवाने एवढं दिलंय ना की मला असा हात करायला लावलाच नाही कधी. त्याची मेहरबानी, आणि हे शिकलेलं दोघं जर माझी समाधानी आहे. हे माझ्या क्रिकेटने दिलं मला. ह्यालाही कित्येक वेळा बोलतो मला क्रिकेटने काय नाही दिलं, पण जे दिलं ना ते कोणालाच नाही दिलं. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता तर सूर्याने मला एवढं मोठं करून ठेवलं की विचारून सोय नाही. खूप म्हणजे खूप मोठं करून ठेवलं, मानलं त्या पोराला. बरोबर आहे सर, अगदी योग्य बोलत तुम्ही की खरंच ही गोष्ट खूप कौतुकास्पद आहे दोघांच्याही वतीने. एक म्हणजे तुमच्या वतीने जो इतका मोठा खेळाडू तुम्ही देशासाठी जगासाठी दिला, आणि दुसरं म्हणजे इतका मोठा खेळाडू होऊन सुद्धा त्याने त्याच्या पहिल्या प्रशिक्षक आणि त्यांच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला तो विसरला नाही. आणि माझ्यासाठी अशा टायमाला आलं ते की मी अगदी कुठे जायचं मला माहित नव्हतं, त्याने मला वरती नेऊन ठेवलं. बरोबर आहे सर, खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर सर. पण आता तुम्ही जसं म्हणलात की जसं आज त्यांनी तुम्हाला एका अवघड परिस्थितीमधनं बाहेर काढलं, एक्झॅक्ट तसं तुम्ही सुद्धा त्यांना एका अशा काळातनं बाहेर काढलं होतं की ज्या काळामध्ये क्रिकेट सुरू होतं पण क्रिकेटकडे फोकस थोडासा नव्हता, डायव्हर्ट झालेला होता. राईट. तेव्हा तर आमचंच काम आहे ना, तिथे दुसरं काम कोणीच करू शकत नाही, घरातले आई वडील करू शकत नाही, कोणी आम्हीच करू शकतो. बरोबर आहे. आणि हे आम्हाला माहिती होतं, आणि हे आत्ताही मला माहिती आहे. मी त्याच्या क्रायसिस मध्ये त्याच्या मागे उभा राहून त्याला त्याच्यातनं बाहेर काढू शकतो. बरोबर आहे. आणि हे त्या पोरालाही माहिती आहे, आणि तो बोलतो सुद्धा इंटरव्ह्यू मध्ये, तो बोलूनही झालाय, बोलतो मी क्रायसिस मध्ये आहे तर मी सरांनाच फोन करतो बोलतो. आणि हा फॅक्ट आहे. जेव्हा त्याला पहिला जॉब ऑफर केला गेला रणजी ट्रॉफी खेळताना DPCLचा,
तेव्हा मी त्याला प्रश्न सरळ विचारला होता, सूर्या परमनंट जॉब आहे तो हा बोल देना नाही तो छोड देना. सर बोलतो परमनंट जॉब आहे तो ले बोला. काय आहे शेवटी माझं क्रिकेट चालेल नाही चालेल, जॉब तर चालेल, घर चालवायचंय हो. सर, मला सर्वाइव्ह करायचंय म्हणजे. आणि रणजी ट्रॉफी मिळतच म्हणजे तू काय ऑर्डिनरी नाहीये ते तर पहिलं. हो. बरोबर आहे. तरी सुद्धा काही येऊ शकतं क्रिकेटमध्ये, जर्नीमध्ये Injury होऊ शकते. काही जर्नीमध्ये येऊ शकतं. बोलो पहिला परमनंट जॉब घे, त्यानंतर बाकीच्या गोष्टी बोललो. ते माझं ऐकून त्याने तो जॉब घेतला. बरोबर आहे. ते झालं. सेकंड, जेव्हा IPL चालू होती, मी दुपारी 1 वाजता अंपायरिंग करत होतो. दुपारी 1 वाजता मला कॉल आला. नॉर्मल मला त्याचा कॉल यायचा नाही. 1ला कॉल आला, फोन बघतो सूर्याचा फोन. बोला क्या हो गया. माझं त्याला रिएक्शन तसं होतं का फोन येतच नव्हता ना, सगळं व्यवस्थित झालं, आपण कशाला कोणाला डिस्टर्ब करतो म्हणून. बोलतो सर ऐसा ऐसा आहे. बोलतो रोहित बोलतोय मला 4 नंबरला जायचंय. महिला जयवर्धन बोलतो सूर्या तेरे को 4 नंबर जाना है, रोहित को ओपन के लिए नहीं जाना है, रोहित को 4 जाना है, तेरे को ओपन जाना है. बोलो क्या है. बोलो क्या 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 है. बोला कुछ नहीं. बोला हाँ बोल दे. तू नहीं बोलता है तू बाहर जाएगा टीम से, कोई और आएगा. बोला हाँ बोल दे और बाजू में हट जा. बोला काम खत्म कर. बोला त्यानंतर तुम्ही बघितलं त्या IPL ला त्यांनी जवळजवळ 4 ते 5 लाईनीमध्ये हाफ सेंचुरीज मारल्या. ओपन. आणि कसं आहे, ग्रॅप करायचंय ते तुला आहे बरोबर आहे. आणि तू टॉप फॉर्म मध्ये चाललाय, सोपं आहे बोललो. बरोबर. आणि नवीन बॉल खेळायला जेवढा इझी आहे तेवढं जुना नाही आहे. अच्छा. कारण नवीन बॉल बॅटवरती येतो. मी टेक्निकली जर साऊंड आहे तर मला काय कठीण आहे. बरोबर आहे. मला काहीच कठीण नाही ना. बरोबर आहे. मग सोपं क्रिकेट आहे ना. पण हा बोलले बाजूला होत ना बोललो. बरोबर. कारण का काय आहे, त्यावेळेला तर रोहित तर टॉप फॉर्म मध्ये होता. तू नाही बोलतोस तर तू टीमच्या बाहेर, दुसरा कोणतरी ओपनला गेला असता आणि रोहित शर्मा 4 नंबरला झाला असता, म्हणजे तुला बाहेरच जायचंय. ती थॉट प्रोसेस अशीच होती त्या लोकांची ना. मग तू हा बोलणे आपला टीम मध्ये राहा, परफॉर्मन्स होणार त्यानंतरची गोष्ट आहे. बरोबर. आणि परफॉर्मन्स झाला आणि तिथून सूर्याने पिक पकडला. बरोबर आहे. सर मला एक प्रश्न आहे. आता तुम्ही बोलताना पण बोललात की थोडीफार भीती असणं गरजेचं पण असतं. येस. पण आता आपण सूर्याच्या केसमध्ये बघतोय, सलग 2016 ते 2021 5 वर्ष प्रत्येक ट्रॉफीमध्ये अप्रतिम खेळी केली, तरी संधी आली नाही. संधी आली त्याच्यात बॅटिंग मिळाली नाही. पुढच्या मॅचला ड्रॉप झाला आणि जो पुढची मॅच त्याच्यानंतर खेळला, पहिलाच बॉल नटराज शॉट जफरारचा 6. इतका निर्भीडपणा सर कसा आणि कुठून येतो. काय असतं माहिती आहे काय, एक तर मला चान्स, तुम्ही जसं बोललात की चान्स मिळतोय टीम मध्ये, पण टीम मध्ये येत नाहीये. मी बाहेरच बसलेलो आहे. आणि जेव्हा माझ्याकडे संधी चालून आली तर मला काहीतरी करायचंय. बोलतात ना की करा नाही तर मरा. तर 2च गोष्टी माझ्या हातामध्ये आहेत शेवटी. आणि जो शॉट तो त्यावेळेला खेळला तो आम्ही पावसामध्ये खेळतच होतो, तो तुला तिकडे रिफ्लेक्ट करायचा होता. आणि ती संधी चालून आली. मग तो तिकडे जोफ्रा असो होता किंवा आणखीन कोणी असू दे, आलाय मार, लागला तर लॉटरी आहे, नाही तर मग काय आयुष्यभर ऐकायचंय. मारला लागला. पण सर चुकून असं झालं असतं की इतक्या प्रतीक्षेनंतर मिळालेली संधी आणि पहिला बॉल चुकून देवनगरो काही झालं असतं, आऊट झाला असता तर. नाही, त्या सगळ्या गोष्टीच आहेत त्याच्यामध्ये. जर तर आहे, पण त्या क्रिकेटमध्ये जर तरला तुम्हाला जागाच नाहीये. बरोबर आहे. आली आहे संधी, ती उचलायची आहे, ग्रॅप करायची आहे आणि चालायचंय. ते त्यांनी केलं. बरोबर आहे. सर एक आपण बोलतानाही बोललात की आता म्हणजे इतके वर्ष सूर्या प्रयत्न करत होता, यश मिळत नव्हतं, तर कुठे ना कुठेतरी जे डिलेड यश आलं, उशिराने जे यश आलंय, त्याने त्याची भूक वाढून तो एक आणखीन दर्जेदार खेळाडू झालाय का. काय झालंय की काही लोक बोलतात ना की चला चान्सेस मिळत नाही, काय करायचं, ते त्याच्यात असत. पण ह्यानी पर्याय काय शोधला, तो पर्याय तुम्ही सगळे बघताय. बरोबर आहे की ह्यानी पर्याय काय शोधला, मला काहीतरी वेगळं जायचंय, नाही ते मला चान्स नाही बनत आहे. सूर्य आहे, मी नॉर्मल सूर्य आहे, सरांनी शिकवलं त्यात मी चाललोय. पण आता माझ्याकडे संधी चालून आली आहे, मला चान्स बनत आहे, मला चान्स बनवायचा आहे. तर चान्स बनवायचं तर मला काहीतरी वेगळं जायला लागेल. मग समोर आयकॉन खूप जण आहेत, मग त्यातल्या एकाला निवडायचं. त्याने निवडलं कोणाला, तर एबी डिव्हिलियर्सला निवडलं. आणि त्यानंतरची मजा तुम्ही पाहताय काय चाललंय ते. एबी डिव्हिलियर्स सरस आहे आणि तो मैदानाच्या 4 बाजूला असतो एका जागेला, आणि काय मारेल कोणालाच माहिती नसतं लास्टच्या मोमेंट पर्यंत. हा तो प्रकार आहे की जी संधी आली ती घालवण्यात बसण्यापेक्षा, त्याच्यात रडत बसण्यापेक्षा त्यातून काय मला काढता येईल ते, तो सूर्य आहे. अजूनही तो तसाच आहे. तो त्याला कुठेतरी काहीतरी वेगळं वाटेल ना, तर ते करायला जाईल तो.
तिथे सूर्या सरच, तिथे तुम्ही सूर्याचा कोणीच हात नाही धरणार, हे तर मी आत्ताही सांगू शकतो. जबरदस्त आहे. आणि तो सूर्या मी तयार केला म्हणून नाही बोलत आहे, की सूर्याला मी जे लहानपणापासून जे बघत आलोय ना, बरोबर. तो सूर्या तसा आहे. आज सूर्या क्रिकेटमध्ये पण सरस आहे. आज सूर्याकडे एखादा माणूस जर गेला ना काय मागायला, तो तेव्हा साला नाही बोलला, हा आहे सूर्य. आणि मी सांगतो ना, मी जेव्हा सूर्या येतो रणजी ट्रॉफी खेळायचा, मैदानात यायचा, मॅच खेळायला यायचा, छोट्यांच्या मॅच मध्ये पण खेळायची तयारी असते. तिथे मला माझी कॉलर टाईट नसायची की मी रणजी ट्रॉफी खेळतो, मी छोट्यांमध्ये का खेळू, बॅग आणली मी घरी जातो. नाही सर, मुझे मॅच खेळलाय, हा त्याचा प्रकार होता. आणि असंही नाही की अर्धी झाले की सर मी जातो, नाही, अख्खा दिवस त्या पोरांमध्ये मॅच खेळायची. केवढं तुमच्याकडे पेशन्स असायला लागतं. बरोबर आहे. माझ्याकडे टॅग लागलाय ना रणजी ट्रॉफीचा, टॅगची व्हॅल्यू नाही आहे त्यावेळेला, मला मॅच खेळायची. ही क्रिकेटची किंमत, गेमसाठीचं पॅशन. हा, क्रिकेटची किंमत करायचा पोरगा, आणि तो अजूनही करतो. आणि त्यावेळेला काही मुलं माझ्याकडे, कोणाकडे शूज नाही फास्ट बॉल असं, की मला एखादा वाटला की जेन्युइन वाटतोय, मग मी त्याला विचारतो, त्याला शूज का नंबर क्या आहे. मी त्याला रात्री फोन करून सांगणार, बा सूर्या ऐसा आहे. दुसऱ्या दिवशी माझ्याकडे शूज यायचे, सूर्या नाही, हा प्रकारच नाही. आणि आता तर काय विचारून सोय नाही. अनेक जण म्हणतात की सूर्याचा जो युएसपी आहे, सूर्याची जी स्ट्रेंथ आहे, ती 360 डिग्री बॅटिंग आहे. माझं म्हणणं थोडंसं वेगळं होतं, की सूर्याची, जसं तुम्ही म्हणाल की सूर्याची टेक्निक ही त्याची स्ट्रेंथ आहे, येस, आणि त्याचा युएसपी जो आहे, एक प्लस पॉईंट जो आहे, तो 360 डिग्री बॅटिंग आहे. एक्झॅक्टली. तुम्ही बघा ना, तो जेव्हा बॅटिंगला जाऊन जेव्हा स्ट्रेट ड्राईव्ह मारतो, कव्हर ड्राईव्ह मारतो, फ्लिक करतो, ऑन ड्राईव्ह मारतो, ती बॅटिंग असते आपण जी बघतो ती. हो. आणि ती तो खेळतो. आणि तो पॅव्हिलियन मधनं येतो तेव्हा जेव्हा तो स्ट्रेट ड्राईव्ह मारतो, ते आपोआप तर येत नाही ना. बरोबर आहे. बाकी तुम्ही सगळ्या शॉट असे सहज खेळू शकता, पण ते टेक्निकली जेव्हा साऊंड असतं ना, तेव्हाच तुम्ही ह्या शॉटला जाऊ शकता. काल मॅच बघत होतो मी, त्याने एक असा मारला, लॉफ्टेड मारला, हे बोललो आमचा ट्रेडमार्क शॉट आहे, बोललो दिसतं. बरोबर आहे. सर, आता तुम्ही ज्या शॉट बद्दल बोललात, मी अगदी त्या शॉट बद्दलच बोलणार होतो, कारण हा शॉट इंग्लंड सोबतही त्याने खेळला होता. आउटसाइड द ऑफ फिफ्थ स्टंपला फुल लेंथचा बॉल होता, आणि स्ट्रेट बॅटने तो पॉइंटच्या वर 6 गेला होता. त्या दिवशी IPL ला मारला, IPL RCA बरोबर तेव्हाही झाला होता सर. आणि त्याच्या आधी गेल्या IPL मध्ये सेम बॉल थर्डमॅनच्या दिशेने 6 गेला होता. स्ट्रेट बॅटने थर्डमॅनच्या दिशेने 6 जाणार. तिथे आम्हाला काहीच करायचं नसतं. मला फक्त बॉलकडे माझा पाय न्यायचा असतो. पाय नेला की माझी बॅट तिथे जाणारच आहे, आणि त्याला फक्त डायरेक्शन द्यायचं असतं. ती माझी बॅट अशी जाणार असते. ती अशी जाण्यापेक्षा जो बॉलचा स्पीड आहे माझ्याकडे येतोय 140-145 स्पीड, त्या स्पीडला मला बॅटला इकडे जाण्यापेक्षा माझी बॅट इकडे आल्यानंतर बॅट स्लाइस करायचंय मला, आणि तो स्पीड फक्त माझ्या बॅटवर घ्यायचा आहे. 140चा स्पीडचा बॉल 180च्या स्पीडला बाहेर जातो. पण सर, पॉइंट कडे ठीक आहे, थर्डमॅन कडे मध्ये बॅट किती आपल्याला काल केलं ना त्याने, बरोबर, असा आला आणि बॅट अशी स्लाइस झाली, म्हणजे बॉल इकडे जायचं होता. कॉमेंटेटर पण बोलला की जो बॉल पॉइंटला मारत त्याने तो थर्डमॅनला मारला आणि चौका घेतला. बरोबर आहे. हेच तर क्रिकेट आहे सर. हा शॉट जो होता, आता आपण बोललात, हा जेव्हा त्याने KKR सोबत गेल्या IPL मध्ये मारलेला, खुद्द सचिन तेंडुलकर त्या शॉटची तारीफ करत होता. बरोबर आहे. आणि जसं आपणही बोलताना बोललो की तो शॉट त्याच्या आधी मी फक्त एकदाच पाहिलेल्या सचिन तेंडुलकरच्या बॅटमधनं, फक्त तो एरियल नव्हता गेला, तो खालून मारला. हा मारतोय सूर्याने मारलेला. कारण त्याला कारण आहे की आम्ही जिथे आमचं पावसामध्ये क्रिकेट खेळायचो आम्ही, नालंदा म्हणून आमची बिल्डिंग आहे BRC मध्ये, असं मोठं टर्फ आहे, तर तिथे आम्ही पावसात क्रिकेट खेळायचो. तर पावसामध्ये काय होते की आता तुम्ही बसलायत इथे, आमचा खेळायचा एरिया इकडे बाजूला बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगला लागला तर आम्ही आउट. समोर पण बिल्डिंग आहे, ती 20-25 यार्डवर बिल्डिंग आहे, त्याला बिल्डिंगला लागला तरी आउट. त्या बिल्डिंगवर मला तर 6 मिड विकेट स्क्वेअर लेग खूप लांब आहे, आणि ही पॉइंटला बिल्डिंग आहे, ती बाजूलाच बिल्डिंग आहे, तर लागला जरा तरी बॅटला तो बिल्डिंगवर आउट होणार. मग तिथे काय करायचं, आता एक तुम्ही शॉट तुम्ही पाहिला ना, त्या एका मॅचला त्याने मारला, हा त्याने असा केला बॉल आणि तो पॉइंटवरनं 6 गेला. बरोबर, 2 वेळा मारला त्याने. तो शॉट आम्ही तिकडे ट्राय करायचो की त्या बिल्डिंग वरनं मारायचंय. हा, तर आमची बॅटला जर्क घेऊन अशी जाणार बॅट, आणि तो बॉल घेऊन लांब जाणार बॅट. तो शॉट आम्ही तिकडे खेळायचे सगळी, आणि हा त्याच्यात मास्टर होता.
हा खेळतो पॉइंट वरती मारतो ना, ते पावण्यामध्ये बॉल 140-150च्या स्पीडला येतोय. तर तुम्हाला अंदाज येत नाही की काय येतोय बॉल, आणि त्या बॉलला तुम्हाला हे सगळे शॉट खेळायचे. पूर्व तयारीचा पूर्ण आता तो पाठी जाऊन जो मारतो, स्कूप मारतो, तो सुद्धा तिकडेच. ही प्रॅक्टिस तिकडे झालेली आहे सगळ्यांची, की तिथे ज्या 140, 45, 50च्या स्पीडला बॉल तुमच्या जेव्हा अंगावर येतोय, तुम्ही जर त्या बॉलच्या लाईनमध्ये राहिलात आणि तर तो बॅटला नाही लागला तर तुमचा डोळा वगैरे बॉल फोडून टाकणार. पण त्या बॉलच्या लाईनमध्ये तुम्हाला बाहेर यायचं, म्हणजे तुम्हाला आतमध्ये घुसायचंय. तो स्पीड फक्त बॅटवर घ्यायचाय, त्याला दिशा दाखवायची, बाकी काही करायचं नाहीये. पण ते पण टेक्निक आहे ना, की तुम्हाला त्यातनं बाहेर पडायचं. ते नाहीच जमलं तर तुम्हाला बरगड्या तोडणार किंवा डोळा फोडणार. आणि जर बॉल चुकला तर बोल्ड येऊ शकतो. बोल्ड होणार. बोल्ड झालेलं परवडेल, मार कोणाला परवडेल? बरोबर आहे. मार नाही परवडत ना. बरोबर आहे. कारण 140-45 स्पीडला बॉल, जो रबर बॉल जरी आता तरी खूप मोठा हॅमर करतो ना, तुम्हाला हॅमरच करतो तो बॉल. ते तिकडे आमचे ते घोटवले गेलेले होते, आणि आमच्याकडे त्यावेळेला तशी पेस्ट टाकणारी बॉलरही होते. पाण्यात पडलेला बॉल कधी कधी दिसायचाही नाही. हा, तो हॅमरच करायचा. सर, आपण 2019-20च्या IPL मध्ये पण बघितलं सर, जेव्हा सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली एकमेकांना समोर भेटले. कारण सूर्यकुमार या अगोदरच्या IPL मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये परफॉर्मन्स करून सुद्धा त्याला इंडियन टीम मध्ये जागा मिळत नव्हती, आणि त्यात त्यावेळेस भारतीय कर्णधार होता आपला विराट कोहली. विराट कोहली समोर भिडणं आणि संघात चान्स न मिळणं, ते सुद्धा कर्णधाराला भिडणं, तुम्हाला थोडी काही भीती वाटली होती सर, की नाही. आता नंतर? मला भीती वगैरे काही नाही वाटली होती. मला फक्त एकच हवं होतं की जो त्या ताकदीने ज्याने त्या दिवशी जी बॅटिंग केली ना, ती बॅटिंग त्यांनी जी करून दाखवली त्याला, आणि फक्त त्या समोर जाऊन तो ताटमानेने उभा राहिला. रिॲक्ट काही नाही झाला. रिॲक्ट विराट कोहलीच झाला. हे खूप गरजेचं होतं. कारण का तिथे जर त्यांनी तोड उघडला असतं तर तू 100 जरी केले असेल, तू टीमच्या कायमचाच बाहेर गेला असतास. पण तू फक्त त्याबरोबर ताटमानेने उभा राहिलास. जे काय रिॲक्शन होतं ते विराट कोहलीने दिलं, सगळ्या अख्ख्या जगाने पाहिलं, आणि तू रिॲक्ट नाही झाल्यामुळे तू आणखीन सरस झालास. काय असतं, रिस्पेक्ट हा प्रकार आहे ना, मोठ्याचा मोठा रिस्पेक्टच व्हायला पाहिजे असतो. त्यांनी चुकीचं केलं, चांगलं केलं का त्यांनी काय फरक पडत. मग त्या स्टेजला मला कसं राहायचंय हे त्याच्या डोक्यात आलं. बरोबर. ते ते आमच्यासाठी खूप सरस झालं. आणि त्याच्यानंतर मजा बघताय तुम्ही, ते जेव्हा मैदानात बॅटिंग करतात तेव्हा ते एकमेकाला काय बॅलन्स करतात, ते असं मस्त बघायला. जेव्हा हा मारतो तेव्हा तो शांत असतो, तो मारायला लागले हा शांत असतो. हे मॅचिंग असतं एकमेकाला क्रिकेटमध्ये. हे खूप लोकांना जमत नाही, हे करतात म्हणून ते मोठे आहेत ना. आणि ती जेव्हा इनिंग तुम्ही बोलता ना सूर्याची, आदल्या रात्री माझं बोलणं झालं होतं. कारण का तो 40-50 ला खेळल्यानंतर की बॉल वरती चढवायचा आणि आउट व्हायचा, तेव्हा काय व्हायचं की हा वरती जेव्हा मारायला जातो तेव्हा बॉडी बॅलन्स सगळं मागे यायचं. तर बोला सूर्या, तू बोला वी में इतना अच्छा खेल रहा है, तेरे को पता ही नहीं चलता, इतना तेरा तेजी से रन बन रहा है, तो तू ऊपर क्यों मारने जा रहा है? बोला खड़ा रह के खेलने का कोशिश करना बोला. आणि माझं नशीब, त्याचं नशीब, दुसऱ्या दिवशी विराट कोहलीबरोबर मॅच होती, आणि ती मॅच तो खेळलाच ना, त्यांनी मॅच बनवली आणि घेऊन गेला मॅच. एक हाती मॅच, बरोबर आहे. आणि त्यानंतर त्याने ते शॉट वगैरे नंतर मारले. पण मला जी सुरुवातीला, जसं मी तुम्हाला मगाशी बोललो की काल जेव्हा त्याने जी बॅटिंग केली, लटकत होता, पण उभा होता, आणि जेव्हा बॅटला लागायला लागले बॉल, तेव्हा फक्त सूर्याच खेळत होता. तो त्या दिवशी त्यांनी ती बॅटिंग केली, बॅटवर घ्यायला लागले बॉल, बॅटवर घेत राहिला. एक सर्टन स्टेजला नंतर त्यांनी आपली बॅटिंग काय करायची आपण बॅटिंग केली त्यांनी. पण मला कसं आहे की मला माझ्या जेव्हा बॅटला बॉल लागत नाही ना, तेव्हा मला जे माझं क्रिकेट शिकवलं गेलंय बेसिक, ते मला ते क्रिकेट खेळायचं. बरोबर आहे. ते मला सोपं होतं. पण सर, आता हा जो प्रसंग आहे जो गजानन सांगितला, की जो एक फॅन म्हणून मी माझी प्रतिक्रिया सांगतो. मी विराटचा फॅन आहे, मी सूर्याचा फॅन आहे, आणि मला दिसतंय मी मुंबई इंडियन्सचा जास्त मोठा फॅन आहे. बरोबर आहे. तर जेव्हा मला दिसतंय की विराट येतो सूर्याकडे, आणि मला माहितीये की सूर्य मॅच फिरवू शकतो, आणि असं दिसतंय की विराट समोरून येते आणि सूर्य त्याच्या नेहमीच्या स्टाईल मध्ये च्विंगम खात 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 त्याच्याकडे बघतोय, बोलत काहीच नाही, बोलत काही नाहीये, आणि त्याची बॅट खाली पडली आणि तो पुढे गेला. पण ते एक दडपण एका फॅनच्या मनात आला होता. तर तुम्ही तर त्याचे प्रशिक्षक आहात, तुमच्या मनात ती प्रतिक्रिया काय आली होती जेव्हा विराट असं समोर सूर्याच्या येतोय? मी मगाशी तुम्हाला बोललो ना की मला फक्त एकच होतं की त्यांनी त्याला रिॲक्ट नाही करायचं. बरोबर.
तो आणि काय होतं कधी कधी आमच्या डोळ्याचे इशारे खूप काम करून जातात तेव्हा तेच रिॲक्शन असतं. ते डोळ्यामध्ये बघतात एकमेकाच्या, ते डोळ्यात तो किती जरी बोलला की मी ह्याला चांगला खेळला म्हणून बोलला नाही तरी तो त्या डोळ्यातनं तो दाखवणार. ते झालंच असेल त्यांचं आणि ते होते डोळ्यात एकमेकाच्या डोळ्यामध्ये बघतच होते ते बघण्यात ते त्यांचं झालं असेल. पण ते रिॲक्शन जबरदस्त होती, एकमेकाकडे बघत होते, ते अफलातून होतं आणि तो सीनच जबरदस्त होता. सर कदाचित त्या इनिंगच्या नंतरच विराट कोहली यांचा सूर्याबद्दलचा रिस्पेक्ट प्रचंड वाढला असं Yes, वाटतं का तुम्हाला? येस. कारण काय असतं की हायेस्ट लेवल हे खेळतात ना, हे प्रत्येकाचं रेप्युटेशन प्रत्येकाला माहिती असतं. पण काय होतं की जोपर्यंत त्या टीम मध्ये तो जात नाही तोपर्यंत ते रेप्युटेशन तेवढंच राहतं. पण जेव्हा बरोबर जेव्हा खेळायला लागतात तेव्हा रेप्युटेशन खूप वरती गेलेलं असतं. आणि आता तुम्ही बघता केवढं तरी मोठं ताकद आहे ती, ते सगळ्यांनाच माहिती आहे सूर्याची ताकद काय आहे ती, आणि ते प्रूव्ह करून दाखवलंय ना त्यांनी, त्यामुळे ते सोपं झालं आता. सर 2023च्या वर्ल्ड कपच्या फायनलच्या पराभवाचं मुख्य कारण आपण बऱ्याच फॅन्सद्वारे सांगितलं जातं की सूर्यकुमार यादव आहे. पण सूर्यकुमार यादव असं म्हणतात की सूर्यकुमार यादव कुलदीप यादवला स्ट्राईक द्यायचा ट्राय करत होता आणि शॉट मारायचा ट्राय करत नव्हता तो. तर याबद्दल तुमचं मत काय सर? हारायला कारण काय आहे की त्या दिवशी आमच्याकडे खूप मोठा चान्स होता की KL राहुलला जिथे तुम्ही पाठवलं, विराट कोहली पिचवरतीच होता, बरोबर आहे. ज्या नंबरला तुम्ही KL राहुलला पाठवलं तिथे तुम्ही सूर्याला सोडून द्यायचं होतं. बोलतो क्रिकेटमध्ये आम्ही बोलतो छू करायचं एखाद्या बॅट्समॅनला, लॉटरी. तुम्ही त्या दिवशी सूर्याला सोडायचं होतं. सूर्य जो खेळणार आहे खेळ, आणि देवाच्या कृपेने त्या दिवशी सूर्या लागला असता त्यांनी 20-30 बॉलमध्ये 50 केले असते. मोमेंटम तर मॅचचा सगळं मोमेंटम सगळा चेंज झाला असता. त्यानंतर येऊन राहुलने बॅटिंग केली असती ना, ती नंतरची बॅटिंग राहुलला सोपी झाली असती. पण तुम्ही काय केलं की राहुलला पाठवलं आणि विराट आणि राहुल एवढे स्लो झाले की ते 40 ओव्हरपर्यंत त्यांना रनच बनले गेले नाही. त्यानंतर आम्ही कशी काय अपेक्षा करू शकतो की सूर्याने येऊन स्कोर करावा म्हणून? पॉसिबल नाही ना, मोठ्या क्रिकेटला हे पॉसिबल होत नाही ना. आणि जेव्हा आम्ही मॅच हारलो तेव्हा डिफरन्स किती होता? 40-50 रनचा डिफरन्स होता. तो मॅच केला असता ना सूर्याने. ते आमचं थिंक टँक जी बसली आतमध्ये त्यांना ते जमलं नाही. आणि म्हणून बोललो ना की तो चान्स त्या दिवशी बनला होता की सूर्याला सोडून द्यायचं होतं. बाबा जे वाटेल ते खेळ, सोपं झालंच. आणि खास करून रोहित जेव्हा त्या लयीत होता Yes. तर सूर्य जरा तर मॅचचा काय फरक? आणि विराट कोहली हाय ना विकेट, तर सूर्याला छू करायला काही हरकत नव्हतं. लागला असतो तर आपण जिंकलो असतो, नाही लागला तर आपण हरलोच होतो, तसे हरलोच असतो, काय मोठा फरक पडला असतो. चान्स घ्यायला हरकत नव्हती. क्रिकेट हा गेम आहे ना, क्रिकेट तुम्ही जर चान्स घेऊन नाही खेळलात ना तुमच्याकडे, मग त्यानंतर क्रिकेट कितीही चांगलं असेल तुम्ही त्यातनं काही मिळवू शकणार नाही, हे मला माहिती आहे. सर आपण सूर्याबद्दल नेहमी जेव्हा बोलतो आपण सूर्याला फक्त T20 संदर्भातच लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन तसाच आहे. तसाच असणार ना तो. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, कारण सूर्याचं रणजी ट्रॉफी मधलं पण अप्रतिम ॲव्हरेज आहे. सूर्या एक उत्कृष्ट टेस्ट प्लेअर होऊ शकतो का? येस, मी तर कधी हा म्हणू सकेन. कारण का काय आहे, जे काय त्याकडे पोटेन्शियल आहे ना ते एक तर तुम्हाला युटिलाइज करायला लागेल. तो ठीक आहे, T20चा बेस्ट आहे, पण तो टेक्निक वाईज पण तो सरस आहे ना. ही गोष्ट पण तुम्हाला बघायला पाहिजे. तुम्ही ॲज अ सिलेक्टर असणार जेव्हा कोणी, मग तुम्ही तो आता IPL मध्ये पण दिसतं. काल पण त्यांनी 4 शॉट मारले की ते तुमच्या टेक्निकल बुक मधलेच शॉट होते, काही वेगळं नव्हतं. 4च कशाला बोलेन मी, त्यांनी जे लॉफ्टेड वगैरे जे मारले ते टेक्निकल साऊंडच शॉट होते. मग टेक्निकल जर एवढा जर साऊंड असेल T20 मध्ये, टेक्निकली साऊंड खेळून जो मग तो एवढे जर बनवू शकतो, तो तुमच्या टेस्ट मॅचच्या टी आणि वनडेच्या टीम मध्ये का नाही बसू शकत? बरोबर ना. आणि तुम्ही कसं काय एका चान्सवर कसं काय प्रेडिक्ट करू शकता की सूर्या त्या मॅचमध्ये बसत नाही म्हणून? हे नाही होऊ शकत ना. बरोबर. 4-5 चान्स द्या ना, त्यानंतर तुम्ही करा प्रेडिक्ट तो खेळू शकतो की नाही खेळू शकतो. चान्स का नाही देऊ शकत? बरोबर. अरे ठीक आहे, त्यांचंही काय चुकलेलं नाहीये, तो त्यांच्या त्या थिंक टँक मध्ये आहेच म्हणून त्यांनी तो एकच चान्स त्याला दिलाय. त्यांना माहिती आहे सूर्याला त्यांना कुठे सेट करायचं, कारण का आता 2 वर्षामध्ये रोहित शर्मा जाईल, विराट कोहली आणखी 3-4 जण जातील. मग शेवटी त्यांच्या मागोमाग जे टॅलेंट आहे ते सूर्याकडे, तेवढं एक्स्ट्राऑर्डिनरी जे बघायला गेलं तर आणखी कोणाकडे दिसत नाहीये तुम्हाला. मग त्यांना माहिती आहे सूर्याला कुठेतरी सेट करायचंय, मग बाकीच्या आम्ही का नाही चेक करावं? कारण ही प्रोसेस अशीच असते.
मला माहिती असं माझ्याकडे एक प्लेअर चांगला आहे की तो मला माहिती आहे मी त्याला कुठेही सेट करू शकणार आहे, पण त्याच्यावर आणखीन 4 जण मला जर कुठेतरी मिळत असतील तर मला त्यांनाही चेक करायचं असतं. जेव्हा सरस जो असतो ना त्याला आम्ही कधी बघतच नसतो. इव्हन सिलेक्शन ट्रायलला पण तसंच असतं. जो सरस खेळणार त्याला मी एकच बॉल देतो. खूप लोक बोलतात अरे सर त्याला एकच बॉल दिला. आम्ही एक बॉल त्याला का दिला ते आम्हाला माहिती असतं, कारण तो जेव्हा बॅट घेऊन उभा राहतो ना स्टान्स घेऊन, त्याच आम्हाला माहिती पडतो खेळणार आहे की नाही खेळणार आहे. मग त्याला आम्ही 50 बॉल कशाला देऊ, आम्हाला जो सो वाटतो त्याला आम्ही 50 बॉल देऊ खेळायला, बघ काहीतरी चांगलं करेल म्हणून. जो चांगलाच खेळायला त्याला आम्ही देणारच नाही ना, तोच प्रकार आहे. सगळ्यांना माहिती तिकडे बसलेत त्यांना, त्याला सूर्याला कुठे सेट करायचं ते. त्यामुळे हा सगळा प्रकार आहे. त्यामुळे त्यात काय मोठं टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि पुढचे 2-3 वर्षामध्ये सूर्या त्या 1-2 टीममध्ये सहज येणार आहे, नक्कीच तो खेळेलच. तो लवकरच यावा हे आणि आमची पण येईल. अपेक्षा असणार. आणि येईल तो. आणि आता जे काय तो ज्या प्रकारे चाललाय ना ते खूप सोपं आहे. सर, सूर्याला तुम्ही आता सूर्याने T20 मध्ये भारताचं नेतृत्व केलेलंच आहे. पुढच्या काही काळात टेस्ट आणि वन डे मध्ये नेतृत्व करेल असं वाटतंय. ते सूर्यकुमारमध्ये नेतृत्वाचे गुण आहेत का सर, म्हणजे तुमच्याकडनं? कधी पण दिसतेच ना, कारण की त्याचं जे बॉन्डिंग आहे ना, आता ज्या मुलं ज्याच्यावर तो खेळतो की ना त्याच्यावर खूप सरस बॉन्डिंग आहे. तुम्हाला किती खात्री की सर तो करेलच पुढे जाऊन? हो हो, वन डे T20 असा तो आता लिडरशिप येईलच 1-2 वर्षामध्ये. टेस्ट मॅचच्या टीम मध्ये आल्यानंतरही कुठेतरी नंबर असेलच त्याचा. सर आता तुम्ही मगाशी टेस्ट बद्दल बोलात, सूर्याबद्दल बोलात. सूर्यासोबतच सरफराज खान, यशस्वी जयस्वाल हे नावं आली. वर्ल्ड कप मध्येही रोहित शर्मा, यशस्वी, सूर्या, शिवम दुबे झाली. थोडक्यात काय तर मुंबई सर्किट जे आहे याच्यामध्ये टेक्निक वरती प्रचंड भर देण्यात येतो. नाही, मुंबईमध्ये तुम्हाला जे जुने जे कोच मिळतील ना ते तुमच्याकडे टेक्निकल साऊंड नसेल, तुम्ही चांगलं खेळत नसाल ना, तुम्हाला बॅटला हातच लावायला देणार नाही. बिलकुल हात लावायला देणार नाही. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, माझ्याकडे मी मुलांना ज्या कोचिंग करतो ना, मला ज्या दिवशी जी गोष्ट सांगितली तेवढीच करायची असते. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर काय केलं तर आजच्याही तारखेला माझ्याकडे जो मुलगा कोचिंगला येतो ना 4 वाजता येतो, तो घरी जायपर्यंत कमीत कमी पनिशमेंटच्या नावाखाली 8 ते 10 राऊंड मारलेले असतात त्यांनी घरी जायपर्यंत. फिल्डिंग खराब केलीस राऊंड, कॅच सोडलीस राऊंड, बॉलिंग खराब केली राऊंड, बॅटिंग खराब केली राऊंड, हे चालूच असतं. आणि ते करायला एकाही मुलाची ना नसते, त्यांना फक्त मी तिथे हवा असतो बस.